कालपासून चर्चेत आहेत आणि अस्वस्थ करणारे आहेत. पहिला विषय, भारतीय जनता पक्षाचे नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी म्हणजे भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं जे ठरवतात, ध्येय धोरणं, असे श्री भैयाजी जोशी हे काल मुंबईत आले आणि त्यांनी जाहीर केलं की मुंबईची भाषा मराठी नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे. खरं म्हणजे मराठी पत्रकारांनी, मीडियाने हा विषय कसा दुर्लक्षित केला? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे? भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते इथे मुंबईत येऊन सांगतात की मुंबईची भाषा मराठी नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं हे सहन करावं. ते असं म्हणतात मुंबईत येऊन कोणी कोणती भाषा बोलू शकतो, कारण मुंबईला भाषाच नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे घाटकोपरची भाषा गुजराती आहे, अमुक अमुक भागाची भाषा अमुक अमुक आहे, मराठी नाहीच. हे तुम्ही कलकत्त्यात जाऊन बोलू शकता का? लखनौला जाऊन बोलू शकता? तामिळनाडूत जाऊन चेन्नईला बोलू शकतात का भैयाजी जोशी? हे जाऊन लुधियानामध्ये बोलू शकतात, हे जाऊन ते बेंगळुरूला बोलू शकतात, पाटण्यात बोलू शकतात, लखनौला जाऊन ते बोलू शकतात का की लखनौची भाषा हिंदी नाही? कलकत्त्यात जाऊन बोलू शकतात का की कलकत्त्याची भाषा बंगाली नाही? किंवा त्रिवेंद्रमला जाऊन बोलू शकतात का इकडली भाषा मल्याळी नाही? हैदराबादला जाऊन बोलू शकतात का इकडली भाषा तेलुगू नाही? पण महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन ते सांगतायत की या मुंबईची भाषा मराठी नाही, ती गुजराती आहे, अन्य आहे आणि मराठी येण्याची गरज नाही. मराठी ही आमची राजभाषा आहे आणि जर राजभाषा असेल तर अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं. हे वक्तव्य राजद्रोहात बसतं. 106 हुतात्मे या महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी आणि मराठी भाषेसाठी त्यांनी बलिदान केलं. ते यासाठीच, हे ऐकण्यासाठी. तुम्हाला जे सरकार आहे सध्याचं, याला थोडा जरी स्वाभिमान असेल, मराठी भाषेचा अभिमान असेल, मराठी तुम्ही काय राजभाषा गीत सुरू केलंय तुम्ही, बरोबर ना? राज्य गौरव गीत ते गाता, त्याचा शो करता राजकीय. तुम्ही मराठी भाषा गौरव दिवस साजरा करता, तिथे भाषणं करता. आत्ताच झालं ना 8 दिवसापूर्वी. आणि या मुंबईत येऊन प्रमुख नेते तुमच्या पक्षाचे विचारधारा वाहक मुंबईची भाषा मराठी नाही सांगता. हा अपमान नाही का महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा? देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना, त्यांनी जाहीर करावं ही आमची अधिकृत भूमिका आहे की नाही. आणि तसं नसेल तर आज त्यांनी विधिमंडळात भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे, निंदा केली पाहिजे, तसा ठराव मंजूर केला पाहिजे. महाराष्ट्राचा अपमान तुमच्या तोंडावर कुठे आहेत ते तुमचे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांचे वारसदार जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ना, मिंधे. ज्या माननीय बाळासाहेबांनी मराठी भाषेसाठी आपलं आयुष्य मराठी माणसासाठी लावलं, पणाला लावलं आम्ही सगळ्यांनी, आणि ते आज जे विचारवाहक बसलेले आहेत, विचारवाहक, त्यांनी हिम्मत असेल ना त्यांच्यामध्ये, त्यांनी भैयाजी जोशींचा आज निषेध करावा. काल त्यांनी काल औरंगजेबासंदर्भात त्यांनी फार मोठं भाषण केलं, बरोबर आहे. हे तर औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्रात त्यांच्या स्वराज्यामध्ये भाषेला स्थान दिलं, शब्दकोश तयार केला मराठी, हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे.
की मराठी तुमची भाषा नाही सांगणं हे एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांनी उभं राहून आज भैयाजी जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या भूमिकेचा तीव्र शब्दात धिक्कार केला पाहिजे ही शिवसेनेची आमच्या भूमिका आहे.